नमस्कार. मी तुषार देशमुख ऑफिशियल ऑनलाईन डिजिटल यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत. सर्वप्रथम गुड मॉर्निंग आणि शुभप्रभात. तर या महत्त्वपूर्ण चर्चा ही यासाठी की जी 5 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हा परिषदेचा पहिला टप्पा 12 जिल्हा परिषदेच्या मतदानाची प्रत्यक्ष तारीख ही 5 फेब्रुवारी होती. परंतु नुकतेच 2 दिवसापूर्वी राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे राजकीय दुखवटा 3 दिवसाचा असल्याने 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदानाची तारीख निवडणूक आयोगाने काल सायंकाळीच घोषित केली. आणि अशा स्थितीत दुसरीकडे देशभरात केंद्रीय शिक्षा परिषदेच्या वतीने CTET केंद्रीय शिक्षक पात्रता प्रमाणपत्र परीक्षा या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. आणि ह्या परीक्षेमध्ये 25,30,000 देशभरातून परीक्षार्थी या परीक्षेला सामोरे जाणार आहेत. राज्यामध्ये या परीक्षेसाठी एकूण 22 परीक्षा केंद्रे होती. नुकताच युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने मागील 2 वर्षापासून केलेला पाठपुरावा यशस्वी होऊन नांदेडमध्ये 23वे परीक्षा केंद्र मंजूर झाले आहेत. अशा स्थितीत परीक्षा केंद्रांची कमी संख्या पाहता व परीक्षार्थींची लक्षणीय संख्या पाहता यामुळे अनेक परीक्षार्थी हे मोठमोठ्या दूरच्या परीक्षा शहरांमध्ये जाणार आहेत. आणि दुसरी बाब, अनेक परीक्षार्थीही राज्याबाहेर जाणार आहेत. तर अशा स्थितीत खूप मोठ्या प्रमाणावर राज्यातील स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील सुशिक्षित, जागरूक व उद्याचं भविष्य असलेला मतदार हा या मतदान प्रक्रियेपासून वंचित राहणार आहे. यामुळे प्रश्न निर्माण होतो की लोकशाही सुदृढ कशी होणार, लोकशाहीत मतदारांचा सहभाग कसा वाढणार आणि लोकशाहीच्या मूल्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार. अशा स्थितीत ही सर्व प्रक्रिया ठरवत असताना राज्यातील इतर विभागातील जे उपक्रम आहेत, ज्या परीक्षा आहेत, त्यावरती अभ्यास करून ह्या परीक्षा निवडल्या जात नाही आहेत का, या प्रक्रियेचा कार्यक्रम घोषित केला जात नाही आहे का, हा प्रश्न खरं तर या निमित्ताने उपस्थित होते. दुसरी बाब, राष्ट्रसंत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटीच्या B.Ed फर्स्ट सेमिस्टरच्या परीक्षासुद्धा 7 फेब्रुवारी 2026 रोजीच घेण्यात येत आहे. आणि तिसरी बाब, हिंगोली महसूल विभागाच्या वतीने 7 फेब्रुवारी रोजीच हिंगोली जिल्ह्यातील तब्बल 332 पोलीस पाटील पदांच्या परीक्षासुद्धा ह्याच दिवशी घेण्यात येणार आहे. आणि राज्यामध्ये परिणामी देशामध्ये बेरोजगारी दिवसेंदिवस प्रचंड वाढती आहे. एकीकडे पदव्या आणि पदव्युत्तर युवक युवतींची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढती आहे. यामध्ये बेरोजगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढत गेला आहे. नॅशनल लेबर ऑर्गनायझेशन या दरवर्षीचा अहवाल नोव्हेंबर एंडिंगचा हा खूप मोठ्या प्रमाणावर आहे. अशा स्थितीत छोट्या परीक्षा जरी दिसत असल्या तरी हा बेरोजगारीला कुठेतरी आधार देणाऱ्या परीक्षा आहेत. आणि अशा स्थितीत ह्या सर्व तारखा जर एकाच दिवशी आल्या तर ह्यामध्ये युवकांना खूप मोठ्या प्रमाणावर रोषाला सामोरे जावे लागत आहे, नुकसानीला सामोरे जावं लागत आहे आणि संभ्रम तयार होत आहे. तर अशा स्थितीत युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने हिंगोली जिल्ह्यातही राहुल गुप्ता सरांकडे, जे जिल्हाधिकारी महोदय आहेत, त्यांच्याकडेही पाठपुरावा केला. सोबतच नुकताच आपण आज हार्ड कॉपीजमध्ये, रात्री निर्णय झाल्यानंतर आज हार्ड कॉपीजमध्ये राज्य निवडणूक आयोगाकडे प्रत्यक्ष निवेदन सादर करणार आहोत. रात्रीसुद्धा इलेक्शन कमिशनकडे मेलसुद्धा आपण पाठवण्यात आला आहे. दुसरीकडे विविध लोकप्रतिनिधींनी ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. राज्यातील प्रमुख प्रसिद्धी माध्यम, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियाच्या माध्यमातूनही ही बाब तातडीने अगदी 24/7 या कमी विहित वेळेतच युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. दुसरीकडे विद्यापीठ प्रशासनालासुद्धा परीक्षा नियंत्रकाकडे निवेदनाच्या माध्यमातून ही बाब सामोरे आणून दिली आहे. परंतु मला प्रकर्षाने ही बाब नमूद करून द्यायची की विविध विभागात अनेक वेळा MPSC असेल, विविध सरळ सेवा असतील आणि विविध विभाग असतील, या माध्यमातून हा प्रश्न नेहमीच ऐरणीवर असतो. ही सर्व प्रक्रिया ठरवत असताना उच्चपदस्थ सर्व अधिकाऱ्यांची बैठक होऊनही कुठल्याही परीक्षेची तारीख निश्चित करण्यात येते. आणि त्या परीक्षेची तारीख निश्चित करण्यात येत असताना इतर विभागातील परीक्षा, इतर विभागातील सार्वजनिक जे राष्ट्रीय उपक्रम आहेत ह्याच्याही तारखा लक्षात घेऊनच ह्या तारखा निश्चित करत असतील
का नाही हा प्रश्न या निमित्ताने खरं तर संशोधनाचा विषय झाला आहे. तर ह्या तारखांमध्ये झालेला गोंधळ लवकरात लवकर दूर करून संबंधित सर्व परीक्षार्थींना दिलासा देण्यात यावा. कोणीही CTET परीक्षेपासूनही वंचित राहू नये, राष्ट्रीय कर्तव्य असलेल्या मतदान प्रक्रियेपासूनही वंचित राहू नये आणि जे उमेदवार BEd परीक्षेसाठी अमरावती विद्यापीठाच्या माध्यमातून सामोरे जात आहेत त्यांनाही या परीक्षेसाठी संधी उपलब्ध करून देण्यात यावी व स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पोलीस पाटील पदासाठी ज्यांचे आवेदनपत्र आहेत त्यांनाही त्या परीक्षेची मुभा उपलब्ध करून द्यावी हीच मागणी युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने करीत आहोत आणि सर्व स्तरावर पाठपुरावा करण्यात आला आहे. लवकरात लवकर यावर निर्णय घेण्यात यावा, अन्यथा तिन्ही प्रक्रियेपासून कुठलाही परीक्षार्थी वंचित राहिल्यात युवा विद्यार्थी असोसिएशन नक्कीच पुढचे पाऊल उचलणार. धन्यवाद.